In our chapter Reproduction in Flowering Plant, today we are going to study development of embryo. First, the process of development of zygote into an embryo is called as embryogenesis. Embryogenesis. Genesis means formation. Formation of embryo from zygote is called as embryogenesis. The embryo is developed at the micropylar end of embryo sac. Embryo sac contain two ends. One is a micropylar end and another is a chaliceal end. The micropylar end, the development of embryo in embryo sac, in micropylar end, development of embryo takes place. The growth of embryo staggers only after certain amount of endosperm is formed. After fertilization, the embryonic development begins. फर्टिलायझेशनच्या नंतर लगेचच मीन्स युनियन ऑफ मेल गॅमेट अँड यग टू फॉर्म झायगोट and union of secondary nucleus and another male gamete to form a primary endosperm nucleus. Means after fertilization the embryonic development begins. The zygote divides to form a two-celled proembryo. जो झायगोट तयार झालेला आहे त्या झायगोटचं डिव्हिजन होऊन दोन सेलचा प्रोएम्ब्रियो तयार होतो. प्रत्येक स्टेजला एक किंवा प्रत्येक सेलला एक ठराविक नावे आहेत. ती नावे लक्षात राहिली पाहिजेत. द झायगोट डिवाइड्स टू फॉर्म. जो डिप्लॉइड झायगोट आहे, डिप्लॉइड कसा झाला तर हॅप्लॉइड यग अँड हॅप्लॉइड मेल गॅमेट unite to form a diploid zygote. The diploid zygote divides to form a two-celled proembryo. Mitotic division takes place and two-celled proembryo is formed. The one cell is larger and one cell is smaller. The larger cell towards the micropylar is called as a basal cell or suspensor cell. द लार्जर सेल, जी लार्जर सेल आहे, जी मोठी सेल आहे, जी मायक्रोपायलर एंडकडं आहे, तिला आपण बेसल सेल किंवा सस्पेन्सार सेल असे म्हणणार आहोत. अँड द स्मॉलर सेल टुवर्ड द चलायझा इज कॉल्ड ॲज अ टर्मिनल सेल ऑर एम्ब्रॉनल इनिशियल सेल किंवा एम्ब्रॉनल सेल. जी सस्पेन्सार सेल आहे, जी लार्जर सेल आहे, तिच्यापासून काय तयार होणार आहे तर जे आतमध्ये रुतणारा आहे एम्ब्रियो त्याचा बेसल भाग सस्पेन्सार सेलपासून तयार होणार आहे. आणि जी स्मॉलर सेल आहे, जी अतिशय महत्त्वाची आहे, स्मॉलर सेल जी चलायझल एंडकडे आहे, तिला आपण एम्ब्रॉनल सेल असे म्हणणार आहोत. तिच्यापासून एम्ब्रियो तयार होणार आहे. द सस्पेन्सर सेल divides transversely in one plane to produce filamentous suspensor of 6 to 10 cells. नीटसाठी इम्पॉर्टंट काय वाक्य इम्पॉर्टंट तर या सस्पेन्सरमध्ये सेल्स किती असतात तर 6 to 10 सेल्स. जी सस्पेन्सर सेल आहे ती सस्पेन्सर सेल ओनली ट्रान्सवर्स डिव्हिजन होते, एका प्लेनमध्येच डिव्हिजन होते. आणि फिलामेंटस स्ट्रक्चर म्हणजे एक लॉंग धाग्यासारखं फिलामेंटस स्ट्रक्चर तयार होतं. त्या फिलामेंटस सस्पेन्सरमध्ये 6 to 10 cells present असतात. The first cell of the suspensor toward the micropylar end. त्या सस्पेन्सरमधील म्हणजे सस्पेन्सर म्हणजेच काय तर 6 to 10 सेल्ड स्ट्रक्चर. त्या 6 to 10 सेल्ड स्ट्रक्चरमधील जी मायक्रोपायलर एंडकडील जी पहिली सेल आहे बिकम सोलन अँड फंक्शन्स ॲज अ होस्टोरियम. The first cell of suspensor towards the micropylar end becomes solan and functions as a hostorium. The lowermost cell of suspensor is known as hypophysis. जी सस्पेन्सर मधली जी लोअरमोस्ट सेल आहे तिला आपण हायपोपायसिस असे म्हणणार आहोत.
लक्षात कसे ठेवायचं, जो 6 to 10 सेल्ड लॉंग फिलामेंटस सस्पेन्सर आहे त्यामधली जी बेसल सेल आहे जी मायक्रोफायलर एंडकडची ती सोलन आहे आणि तिलाच आपण काय म्हणणार आहोत, हॉस्टोरियम. आता या हॉस्टोरियमचा रोल काय असेल, कारण तिच्यावरती पूर्ण एम्ब्रियो डेव्हलपमेंट उभा राहणार आहे. म्हणजे जो बेस आहे मेन तो कसा पाहिजे, फुगीर पाहिजे. आता त्या फुगीर सेलचं म्हणजे जी सोलन सेल आहे त्या सोलन सेलचं नाव काय आहे तर हॉस्टोरियम. हॉस्टोरियम म्हणजे ॲब्सॉर्शन, ज्या एंडोस्पर्ममध्ये ते रुतणार आहे आणि त्या एंडोस्पर्ममधून जे फूड मिळणार आहे ते फूड ॲब्सॉर्ब करून घेण्याचं काम कोण करणार आहे, हॉस्टोरियम. घ्यायची जागा म्हणजे जी घेणार आहे एंडोस्पर्ममधून ती सेल नेहमी मोठी पाहिजे. जेवढी सेल मोठी तेवढं ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड जास्त होणार आहे. म्हणून जी फर्स्ट सेल आहे सस्पेन्सरमधली जी मायक्रोपायलर एंडकडची ती कशी आहे, सोलन आहे आणि तिलाच आपण हॉस्टोरियम म्हणणार आहोत. हॉस्टोरियम आपल्या भाषेत लक्षात ठेवायचं झालं तर हवरी सेल. हवरी म्हणजेच ती जास्त हवऱ्यासारखं एंडोस्पर्ममधून काय घेणार आहे, फूड घेणार आहे, म्हणजे तिचं नाव काय आहे, हॉस्टोरियम. द लोअरमोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर, जी सस्पेन्सरमध्ये जी लोअरमोस्ट सेल आहे इज नोन ॲज अ हायपोफायसिस. The suspensor helps in pushing the embryo in the endosperm. या सस्पेन्सरमुळं काय होणार आहे, याचा रोल काय आहे सस्पेन्सरचा, तर या एम्ब्रियोला एंडोस्पर्ममध्ये पुश केलं जातं, म्हणजे घट्ट रुतवून तो पुश केला जातो किंवा आतमध्ये ढकलला जातो. The embryonal initial undergoes 3 successive mitotic division to form octant. बघा या सस्पेन्सरमधली म्हणजे मायक्रोपायलर एंडकडची जी सस्पेन्सर सेल आहे तिचं कसं झालं डिव्हिजन, ओन्ली फिलामेंटस डिव्हिजन झालं. परंतु द एम्ब्रियोनल इनिशियल सेल आहे तिची ही डिव्हिजन कशी होणार आहे, लॉन्जिट्युडनल सुद्धा होणार आहे आणि ट्रान्सफर सुद्धा होणार आहे आणि 3 सेलेड स्ट्रक्चर तयार होणार आहे. तिला आपण ऑक्टंट म्हणजे 8 सेलेड स्ट्रक्चर तयार होणार आहे. The embryonal initial cell, the planes of divisions are at right angle to each other. The lower tiger right angle to each other and to form octant structure. म्हणजे 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन होणार आहेत. पहिली सक्सेसिव्ह डिव्हिजन झाली की एकापासून 2 सेल तयार होणार आहेत, दुसरी झाली तर 2पासून 4 होणार आहेत आणि तिसरी झाल्यानंतर 4पासून 8 सेल तयार होणार आहेत. म्हणजेच 8 सेल तयार झालेले जे स्ट्रक्चर आहे तिला आपण ऑक्टंट असे म्हणणार आहोत. द प्लेन्स ऑफ डिव्हिजन कसे आहे तर राईट अँगल टू इच अदर आहे. द लोअर टायगर म्हणजे ज्या तळाच्या ज्या 4 सेल आहेत ऑक्टंट स्टेजमधील खाली 4 सेल असणार आहेत, असा बॉलसारखा गोळा असणार आहे, त्या गोळ्यामध्ये खाली 4 सेल असणार आहेत, वरती 4 सेल असणार आहेत. द लोअर टायगर ऑफ 4 सेल ऑफ ऑक्टंट गिव्ज राईज टू, ज्या खालच्या सेल 4 आहेत गिव्ज राईज टू हायपोकॉटिल अँड रॅडिकल. म्हणजे रॅडिकल म्हणजेच डेव्हलपमेंट ऑफ रूट होणार आहे रॅडिकल. वेअरएज 4 सेल ऑफ अप्पर टायगर फॉर्म द प्लिम्यूल. प्लिम्यूल मीन्स डेव्हलपमेंट ऑफ शूट सिस्टीम. ज्या खालच्या सेल्स आहेत 4 त्याच्यापासून डेव्हलपमेंट ऑफ रूट सिस्टीम होणार आहे आणि ज्या वरच्या 4 सेल आहेत त्याच्यापासून डेव्हलपमेंट ऑफ शूट सिस्टीम होणार आहे ऑर टू कॉटिलिडॉन होणार आहे. द हायपोफायसिस बाय फर्दर डिव्हिजन गिव्ज राईज टू, ज्या वरच्या सेल आहेत त्यांचं फर्दर डिव्हिजन होऊन गिव्ज राईज टू पार्ट ऑफ रॅडिकल अँड रूट कॅप. Subsequently, the cells in the upper tiger of the octant divide in several planes. ज्या वरच्या सेल आहेत खालच्या 4 सेल पासून रॅडिकल पासून रूट सिस्टीम डेव्हलप होणार आहे. वरच्या ऑक्टंटमधील ज्या वरच्या 4 सेल आहेत इट बिकम डिवाइड्स रिडिवाइड्स टू फॉर्म हार्ट शेप्ड स्ट्रक्चर. जो शेप आहे त्या सेलचा रिडिवाइड होऊन हार्ट शेप्ड म्हणजे हृदयाच्या आकारासारखा हार्ट शेप्ड विच देन फॉर्म 2 लॅटरल कॉटिलिडॉन. त्याच्यानंतर हळूहळू मध्ये खाच निर्माण होऊन
हळूहळू मध्ये खाच निर्माण होऊन त्याच्यापासून काय निर्माण होणार आहे, 2 लॅटरल कॉटिलिडॉन निर्माण होणार आहेत. कॉटिलिडॉन म्हणजेच डाळीसारखं स्ट्रक्चर निर्माण होणार आहेत. अँड अ टर्मिनल प्ल्युम्यूल, आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे तर प्ल्युम्यूल होणार आहे. फर्दर एनलार्जमेंट ऑफ हायपोकॉटिल अँड कॉटिलिडॉन रिझल्ट इन द कर्वेचर. जास्तीत जास्त ग्रोथ झाल्यामुळं त्याच्यामध्ये काय होणार आहे तर कर्वेचर, म्हणजे हळूहळू तो त्याला कर्व येणार आहे. आणि ते कसं दिसणार आहे तर इट ॲपियर्स हॉर्स शू शेप्ड, म्हणजे घोड्याच्या नाल्याप्रमाणे हे स्ट्रक्चर आपल्याला दिसणार आहे, हॉर्स शू शेप्ड. द एम्ब्रियो डेव्हलपमेंट इज सिमिलर इन बोथ डायकॉट आणि मोनोकॉट. डायकॉट आणि मोनोकॉटमध्ये डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो ही दोघांच्यामध्ये सेमच आहे. The different appears later. In monocot, embryo single cotyledon occupies terminal position and plumule is lateral. The single shield shaped. याच्यामध्ये मोनोकॉटमध्ये काय असणार आहे तर कॉटिलिडॉन हा सिंगल असणार आहे आणि त्याच्यामध्ये शिल्ड शेप्ड कॉटिलिडॉन असणार आहे, कॉल्ड ॲज स्कुटेलम. द प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ प्ल्युम्यूल इज कॉल्ड ॲज कोलियोप्टाइल and the radicle is called as a coleorhiza. Finally, ovule is transferred into the seed and ovary into the fruit. Finally काय होणार आहे, ओव्ह्यूलमध्ये ओव्ह्यूलचं कन्वर्जन सीडमध्ये आणि ओव्हरीचं कन्वर्जन फ्रूटमध्ये होणार आहे. हे आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. परीक्षेमध्ये अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन 4 मार्कासाठी विचारला जाणारा डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, आणि याच्यामध्ये MCQ सुद्धा भरपूर विचारले जातात नीटसाठी. तर प्रत्येक सेलची डिव्हिजन कशी कशी होते आणि त्यांची नावं काय काय आहेत हे आपल्याला लक्षात राहिले पाहिजे. पहिल्यांदा एम्ब्रियोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. त्यामध्ये काय होणार आहे तर जायगोट डिवाइड्स टू फॉर्म 2 सेल्ड स्ट्रक्चर. द बेसल सेल, द मायक्रोपायलर सेल इज कॉल्ड ॲज प्रो एम्ब्रियो अँड द मायक्रोपायलर सेल इज और बेसल सेल इज कॉल्ड ॲज सस्पेन्सार and the upper cell, the chalazial cell is called as embryonal initial. The suspensor cell redivides to form a 6 to 10 celled structure. The basal, in the suspensor the basal cell is swollen. The swollen cell is called as hostorium. The lowermost suspensor cell is known as hypophysis. The suspensor is pushing the embryo into the endosperm. Suspensorचा role आहे pushing the embryo into the endosperm and absorption of food. The embryonal initial divides to form 3 times and to form octagon cell. The basal 4 cell develops into the hypocotyledon radicle. The upper 4 cell develops into the plumule and cotyledon. The hypophysis by further division into the radicle and root cap, and the upper 4 cell redivides and to form a heart shaped structure. The heart shaped structure and then in that the 2 cotyledons are formed, and in its terminal position the plumule is present. It looks like it shows a curvature and it look like a horse shoe shaped. In this way the development of embryo is formed. The development of embryo in dicot and monocot is the same but different is in monocot. Single cotyledon is present in monocot. Single cotyledon is present in dicot. 2 cotyledon is present. In that the single shield shaped cotyledon is called as a scutellum, and the protective sheath present on the plumule is called as a coleoptile, and the protective covering present in radicle is called as a coleorhiza.